आता खिडकी तर एवढी भारी बनवल्या, खरं पाऊस पडल्यावर धबधब्याला पाणी येते तसं याल तर घरात. यही नहीं, अभी और सुनिए. आता स्लॅबच्या वरती येऊन नियोजन बघितलं तर काय काय होतं. मग म्हटलं आता इथं विटाची रेल्वे उभा करायला लागत्या. सर्वात पहिल्यांदा तर म्हणजे एक काम म्हणजे पोतो घेतलो वर आणि सिमेंटचं जे होतं का नाही ते पण वर घेतलो. त्याच्यानंतर आपली फरशी वगैरे जे असते का नाही ते साईडला काढून हे पोतं का नाही वर ढकललो. हे पोतं काढल्यावर तर तुम्हाला लक्षात येईलच की पाणी कसं आत येत होतं. त्याच्यानंतर म्हणजे का नाही जो सगळा कचरा आहे का नाही तो पहिल्यांदा तर थापीने सगळा साईडला काढला. मग त्याच्यानंतर झाडू मारून सगळं साईडला काढलो. वाळूचं बाचकं घेऊन सगळं वाळूचं बाचकं पहिल्यांदा तर खाली ओतून घेतलो. त्याच्यानंतर म्हणजे वाळूची लेवल करून का नाही त्याच्यामध्ये सिमेंट घालून घेतलो. त्याच्यानंतर म्हणजे माल मध्ये लागते पाणी, मग का नाही अर्धी पार्टी पाणी घालून घेतलो. सिमेंट आणि वाळू प्रॉपर मिक्स केल्यावर का नाही आपली जी घराची चौकट असते का नाही ती वरती एक पडून होती ती का नाही असं लावून घेतलो. बघा आता ही तर चौकट लावायचा काय विषय नव्हता, कारण की हे नुसतं उचलून याच्यावर ठेवायचंच होतं. मेन काम म्हणजे का नाही ह्याला सिमेंट बरोबर का नाही काचोकाच लावायला पाहिजे. सिमेंट आणि वाळू लावून झाल्यावर का नाही नुसता वाळलं सिमेंट पण मारून घेतलो जाम बसण्यासाठी. त्याच्यानंतर म्हणाय गेलं असं तर प्रॉपर सगळं काम पूर्ण झाल्यावर हे असं दिसाल तर बघा. आता जे पावसाचं पाणी स्लॅबवर पडणार ते स्लॅबवरच तटून राहणार. त्याच्यासाठी आपल्याला पाईप काढायला लागणार, ते नेक्स्ट ब्लॉक मध्ये बघू.